नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नितीन पाटील मुळे शिवार माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विदर्भातील वातावरणात उत्पादीय होणारे आणि बाजारात चांगली मागणी असणारे फळं आणि भाजीपाला, फुलं पिकांचे जिवंत प्रात्यक्षिक याची देही याची डोळा पाहण्याची आणि शास्त्रज्ञांकडून जाणून घेण्याची सुवर्ण संधी आपणास डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि आत्माच्या सहयोगाने उद्यान विद्या महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी 2025 रोजी उपलब्ध करून दिले आहे। यामध्ये 23 विविध भाजीपाला पिकांचे 34 वाण 20 एकर क्षेत्रावर, तसेच 17 विविध फळ पिकांचे 34 वाण 200 एकर क्षेत्रावर आणि 23 विविध फुलपिकांची शोभिवंत झाडे 10 एकर क्षेत्रावर असे एकूण 230 एकर क्षेत्रावर उद्यान विद्या विषयक 58 पिकांचे 363 पिके प्रात्यक्षिक महाराष्ट्रातील शेतकरी बंधू आणि भगिनींना बघावयास मिळणार आहेत। तरी या अद्वितीय संधीचा आपण स्वतः लाभ घ्यावा, तसेच इतरांनाही माहिती द्यावी असे आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख तथा देवानंद पंचभाई अधिष्ठाता उद्यान विद्या शाखा यांनी केले आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर देवानंद पंचभाई अधिष्ठाता उद्यान विद्या महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। मला फार आनंद होतो की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय कार्यरत आहे। या उद्यान विद्या महाविद्यालयाचं रौप्य महोत्सवी वर्ष 2024 आणि 25 या वर्षामध्ये साजरा केला जातो। त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम या महाविद्यालयात सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आपण मागच्या वर्षीपासून उद्यान विद्या दिवस म्हणजे हॉर्टिकल्चर डे हा एक साजरा करतो। त्यामध्ये साधारणपणे सर्व फुलझाडे, भाजीपाला आणि फळपिके यांचा लाईव्ह डेमो आम्ही या ठिकाणी उभारलेला आहे। त्यामध्ये साधारणपणे 10 एकरमध्ये फुलशेती हे विकसित केली आहे। त्यामध्ये जवळपास विविध फुलांचे वाण आणि त्यामध्ये 315 त्यांच्या विविध वाण यांची लागवड केलेली आहे। त्यामध्ये झेंडू असेल, निशिगंध असेल, गजिनिया असेल, ग्लॅडिओलस असेल, शेवंती असेल, असे विविध गुलाब आहे याच्या आणि सर्व प्रकारचे सीजनल्स यांची लागवड आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि दुसरं म्हणजे की भाजीपाला या विदर्भ विभागामध्ये जो भाजीपाला पिकतो त्याचं नवनवीन तंत्रज्ञान, नवीन वाण आणि लागवडीच्या विविध पद्धती, त्या म्हणजे गादी वाफ्यावर लागवड असेल, ड्रिपचा वापर असेल, वेगवेगळ्या स्पेसिंग असतील, मल्चिंगचा वापर असेल, फर्टिगेशनचा वापर असेल, त्याचं ट्रेनिंग आणि फुडिंग असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याला आधार देणं आहे, त्याला वेल चढवणं आहे, अशा विविध प्रकारचे जवळपास 21 प्रकारचे भाजीपाल्यामध्ये 34 वाणाची लागवड आपण या ठिकाणी केलेला आहे। 20 एकरमध्ये हा प्रशस्त परिसर भाजीपाल्या पिकाने कच्च भरलेला आहे। सोबतच आमच्या या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील परिसरामध्ये फळबाग शास्त्र आहे। त्यामध्ये 200 एकरवर आम्ही फळबागाची लागवड केलेली आहे। त्यामध्ये सुद्धा विविध फळझाडांची म्हणजे जवळपास 17 प्रकारच्या फळझाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे। त्यामध्ये सुद्धा उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये सुद्धा इंडो इस्रायल पद्धतीने लागवड असेल, घन लागवड असेल, गादी वापर लागवड असेल, त्या ठिकाणी मल्चिंगचा वापर असेल, कॅनोपी मॅनेजमेंटचा वापर असेल, असा वापर करून फर्टिगेशनचे शेड्यूल्स कसे वापरायचे या सर्वाचे डेमो आपण या ठिकाणी उभारलेले आहे। आणि त्यामुळे या 2 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आपण 14 आणि 15 फेब्रुवारी या 10 आणि 15 फेब्रुवारीला आपण साजरा करत आहोत। म्हणून आपण सर्वांना विनंती करतो, सर्वांना कडकडची हात जोडून विनंती करतो, फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी 2025 ला आपण या परिसरामध्ये यावं, भेटी द्यावेत। या अकोला जिल्ह्यातील ज्या काही शाळा असतील, हायस्कूल्स असतील किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हे फार मोठं पाहण्यासारखं आणि त्यांना अवगत करण्यासारखी गोष्ट आहे। व शाळा महाविद्यालय याचे विद्यार्थी यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी आपण सर्वांना विनंती करतो। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।